नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही नेत आहे ना मंकी म्हणजे लई येत लई ते तुम्हाला दिसणार नाही. हीच ती झाडं सागो किती मोठमोठी झाडे आणि बाबा जे आले ते 3 वर्षाची म्हणजे हे जे आहेत ना बिना फराळ म्हणजे उपवास रोज उपवास आहे आयुष्यभर त्यांनी खाणार नाही अन्न असे सुद्धा संत आपल्याला भेटतात. या नर्मदा परिक्रमा करत असताना असे संत भेटतात का ते आयुष्यभर जेवण नाही करत असे. हे बघा हे असं जंगल आहे आणि या जंगल मार्गावरतीच आहे ना आपल्याला आता रस्ता लागलेला आहे जो मेन येतो ना अमरकंठकडे जातो ना तो रोड तो रस्ता. आणि इथे रामकुटी दमगड इथे यज्ञ चालू आहे तर तिथे आम्ही आज जाणार आहे. या ठिकाणी बघा असं आहे असा मार्ग आहे तर आला आहे रस्ता रस्त्यावरून आम्ही तर जाणार आहे रस्त्यामार्गे रोड मार्गे या ठिकाणी. हे बघा नर्मदे हार मूर्ती प्राण प्रतिष्ठा महोत्सव. हे बघा दमगडला मूर्ती प्राण नर्मदा मूर्ती मनीष उत्सव नर्मदा मूर्ती प्राण प्रतिष्ठा नर्मदे यार. तर हा रस्ता लागला आहे बघा या रस्त्याने आता आम्ही पुढे चाललेलो आहे नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण अमरकंटक आता थोडं जवळ आलेलं आहे पण आपण जवळच रोड मार्गे येतो ना असा एक रोड आहे तर आम्ही ना आपल्या माध्यमातून माझ्या माध्यमातून तुम्हाला रोड मार्गेसुद्धा दाखवतो. आणि किनारा आता रोड फक्त मी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आलेलो आहे असंच रोडवरती आले याचं कारण म्हणजे तुम्हाला एक दाखवतो. परत आम्ही किनारा मार्गे जाणार आहे तिकडनं किनारा आहे तिथून जे आपल्याला जे पर्वताची जी रांग दिसते ना त्या कोपऱ्यातून नर्मदाची चालली. नर्मदा एवढी छोट्या अंतरावर आहे ना का जे आहे ना आपण आहे ना छोट्या ह्याच्यात आहे बघू सुद्धा शकत नाही एवढं छोट्या ह्याच्यात आहे. बघा ह्या ठिकाणी आम्ही चाललो आता दमगड या ठिकाणी जिथं रामकुटी आहे नर्मदाची प्रतिष्ठा महोत्सव यज्ञ चालू आहे. हे परिक्रमा असे पाठीमागून आले सगळे माहिती आहे नर्मदे यार. हे बघा परिक्रमा होती नर्मदे हर जंगलातून. हे जंगल आहे अमरकंटकचं जंगल आहे हे तिथून आम्ही जात आहे अमरकंटकच्या जंगलामधून. इथून आम्हाला दमगड इथे जायचं आहे दमगडला. बघूया आता दमगडला इथून कपिलधारा दूधधारा समोर आहे पण आम्ही थोडं थांबणार आहे शिवरात्री असल्यामुळं. हे बघा जंगल नर्मदे हा घनदाट जंगल. जंगल क्या है बंदर का बच्चा वो बड़ी पूंछ वाला. हाँ हे बंदर नर्मदे हर मंकीज. चला हे बघा जंगल काही पण असू शकते. पूर्ण जंगल आहे आणि मग या साईडला आहे 1-2 किलोमीटर आहे कारण रस्ता नसल्यामुळं आम्ही त्या साईडला गेलो नाही नाहीतर
नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा, हे आम्हाला दमगड, हे बघा आम्हाला 1 किलोमीटर राहिलेलं. शशांकोटी चंद्रमा दिगंबरा कोटि कोटि नमन शंभो कोटि नमन दिगंबरा ओंकार देवो की देवादिदेव नर्मदे हर.
फिर एक बूढ़ी माता आई, अरे बोली बाबा मेरे पिल्ले को कहाँ ले जा रहे हो, मेरे पिल्ले को क्यों ले जा रहे हो बाबा. नर्मदे यार. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना रामकुट्टी दमगड या ठिकाणी आलेलो आहे आणि असा मार्ग आहे इथे पाहू शकता आपण आहे ना. एक छोटी गाडी येऊ शकते, मोठ्या गाड्या नाही येऊ शकत इथं. आणि हे जंगलच्या बरोबर आहे ना, जंगल आहे पूर्ण. नर्मदा मैया आहे ना ही बालरूपामध्ये आहे ना या जंगलातून चाललेली आहे आणि हे संपूर्ण घनदाट असं जंगल आहे. आणि या घनदाट जंगलातून आहे ना हे दमगड गाव आहे ते वसलेलं आहे. त्याच ठिकाणी आहे ना एक रामकुटी आपल्याला आश्रम आहे आणि त्या आश्रमावरती नर्मदा महोत्सव चालू आहे. एक 10 दिवस झाले तिथे आहे ना आपल्याला आहे ना एक यज्ञ चालू आहे आणि नर्मदाची एक मूर्तीची प्रतिष्ठाना म्हणजे मूर्तीची स्थापना दिवस आहे. त्या दिवशी आज आहे का उद्या हे माहिती नाही, पण या ठिकाणी असं एक कीर असं जंगल आहे ना. असा मार्ग आहे परिक्रमावासी आहे ना त्या किनाऱ्यामार्गे आहे ना थोडंसं येत नाही, कारण 6 ते 7 किलोमीटर अंतर आहे ना किनारा मार्ग येत नाही, कारण एक जंगल आहे ना दाट झाडी आहे. दाट झाडी असल्यामुळे थोडंसं आपल्या जंगली जानवरचा थोडासा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे इकडनं येत नाही. आता समोर आपण आपल्या याच्यातून माध्यमातून पाहू शकतो असं कीर झाडी आहे समोर जर दिसली. आणि इथे गाव आहे या ठिकाणी. आमचा हा असा मार्ग आहे, आम्ही तिथे जाण्यात या ठिकाणी असं चाललो आहे. बघा नर्मदे नर्मदे ते यार या ठिकाणी बघा असा मार्ग आहे जाण्याचा. आणि आम्ही जे आहे ना रामकुटी आश्रमाकडे चाललो आहे. तिथंच नाही तुम्हाला म्हणलं नर्मदा प्राण प्रतिष्ठा आहे त्या ठिकाणी. आणि इथे ना छोटासा मेला लागलेला आहे या जंगलामध्ये, छोटासा हे. कारण इथे 10 दिवस झाले इथे ना प्राण प्रतिष्ठाचा यज्ञ चालू आहे 10 दिवस. आणि सर्व काही ब्राह्मण लोक, हे लोक, साधू लोक, संत लोक भरपूर आलेले आहेत. आणि त्यांचे पण आम्हाला आहे ना थोडंसं दर्शन होऊ शकतं. पण आम्हाला या परिक्रमेमध्ये आम्ही काही दर्शन घेत नाही कुणाची, कारण हे ठिकाण आम्ही परिक्रमेमध्ये नर्मदा माईच्या आणि ह्या ठिकाणीच नर्मदा माई शेजारून चाललेली आहे आमची नर्मदा माई. आणि असा आमचा मार्ग आहे. आणि सर्व परिक्रमावासी ह्या मार्गे काही येतात, त्या मार्गेचं कोणच जात नाही, कारण तिथं लय कीर आणि जाऊन देत नाही. म्हणजे ॲक्च्युली आहे ना जंगली जानवर प्राण्यांचा आहे ना थोडासा आहे ना तिथे आहे ना प्रॉब्लेम असल्यामुळे ते जाऊन देत नाही. असे परिक्रमावासी जातात. आणि इथे अशा प्रकारे असं एक बांधलेलं आहे आणि असं ह्या इथे चालू आहे. इथे काही ना काहीतरी काही ना काही ह्या. तर त्याच दिवशी आम्ही ह्या दिवसाचा आमचा इथं मुक्कामी विश्रांती आणि असा मार्ग, या मार्गे आम्ही चाललेलो आहे दोघंजण. हे बघा आणि जंगल आहे संपूर्ण. आणि ह्या जंगलामधून जिथे आहे ना एक धार चालू आहे छोटीशी. हे बाबाजी हे लोक येतात पाठीमागे या ठिकाणी. आणि अमरकंटक इथून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे अमरकंटक आहे. तर आम्ही एक नीलकंठ धामवरून निघालो. नीलकंठ धामवरून सकाळी निघाल्याच्यानंतर आता रामकुटी या ठिकाणी आलो. नीलकंठ धामवरून निघाल्याच्यानंतर आपल्याला थोडासा किनारा मार्ग लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना थोडा सडक मार्ग पकडणार ना कच्ची पगदंडी पकडायची. तर आपण ह्या रामकुटी ह्या ठिकाणी येऊ शकतो. आणि दुसरा फक्त तो मार्ग घ्यायचा नाही, किनारा मार्ग. आणि हाच मार्ग घ्यायचा, याच्यानंतर आपण किनारा मार्ग जाऊ शकतो नर्मदे. या ठिकाणी बघा एक कपिलधारा या ठिकाणी ज्यावेळेस आपण नर्मदा कुटीकडे जातो ना, हा एक मार्ग आहे कपिलधारा जाण्यासाठी इथून जाय. तर आपण चाललो आहे नर्मदा कुटी, जिथं आहे ना नर्मदा मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे या ठिकाणी. तिथे आपण चाललेलो आहे या ठिकाणी. असा आता आपण बघू शकता या ठिकाणी आपण चाललेलो आहे असं. कारण इथे ह्या जंगलामध्ये जे जंगल आहे ना ते आहे ना अमरकंटक जंगल आपण बोलतो ना, ते जंगल आहे हे. हां भरपूर मोठं जंगल आहे, भरपूर जवळजवळ 20 किलोमीटर झालं आहे आम्ही जंगलामध्ये. आणि ह्या जंगलामध्येच नर्मदा कुटी आहे. आणि नर्मदा कुटी ह्या जंगलात आम्ही या ठिकाणी आलेलो आहे जिथं नर्मदा कुटी आश्रम आहे त्या ठिकाणी नर्मदे. या ठिकाणी बघा या आश्रम आहे. हा आश्रमामध्ये आहे ना नर्मदा मायाची आहे ना मूर्तीची प्राण प्रतिष्ठा चालू आहे नर्मदे. तर हे असं इथे आहे ना आपल्याला आहे ना इथं असं चालू आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर एकदम सुंदर असं. बघूया आपल्याला जायचं आहे कुठे ते शोधूया, असं दाखवतो नर्मदे. अरे बघा नर्मदा कुटी
या ठिकाणी आल्यानंतर नर्मदा आश्रम आहे ना, हा अमरकंटक इथं 4-5 किलोमीटर अंतरावरती आहे ना, तिथं आहे. परिक्रमावाची गेली इथं सेवा आहे. परिक्रमावाची कक्ष आहे बघा दाखवले. अमरकंटकमे पर्वतसिद्धस्थाने श्री शिव पार्वती मां नर्मदायाः तपस्थले परिसरे श्रीरामकुटी नर्मदा उत्तर तटे तपोभूमौ संत श्री सीताधरजो महाराजस्य श्रीरामकुटी रामसखा आश्रमे दमगढ़ नामक ग्रामे श्रीरामजी एवं श्री श्लोड़ा सिद्ध महाराजस्य प्रसन्नार्थाय एवं यजमानस्य. या ठिकाणी बघा हे जैना नर्मदा परिक्रमा नर्मदा कुटी आश्रम आणि हा आहे ना नर्मदा कुटी आश्रम. ज्यावेळेस आपण आहे ना दमगडला येतो ना, दमगडला या ठिकाणी असा आश्रम बनवला. नर्मदा प्रतिष्ठान हे मंदिर आहे आणि प्रतिष्ठान आहे या मंदिराचे. आम्ही या ठिकाणी या मंदिराच्या इथून या ठिकाणी आम्ही पुढे परिक्रमा करत नर्मदे. आ गया बाबा जी पूरा, हाँ बिल्कुल पूरा. हम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री थोड़ा किनारे करिए ना.